अतितापमानामुळे अंगाची लाहीलाही होत असताना एक दिलासा देणारी बातमी आता समोर आली आहे। आता महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये हीटवेव्हचा इशारा हवामान खात्याने दिल्यानुसार तापमानाने उच्चांक गाठलेला आहे। मात्र पुढचे काही दिवस तापमानाची जी तीव्रता आहे ती कमी होणार आहे, हीटवेव्हची जी तीव्रता आहे ती कमी होणार आहे आणि वातावरणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे। त्यानुसार कुठे कुठे काय स्थिती असणार आहे, वातावरण पुढचे काही दिवस नक्की कुठे असणार आहे, कुठे उष्णता असेल आणि कुठे कुठे पावसाची शक्यता असेल, म्हणजे पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता कुठे असेल, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर वातावरणाची स्थिती समजून घेत असताना आपण सॅटेलाइट इमेज बघणार आहोत, ज्यातून वादळी वाऱ्यांची काय स्थिती आहे ते आपण समजून घेऊ शकतो। तर इकडे आपण बघतोय की उत्तर भारतातले आणि नॉर्थ ईस्ट मधले जे राज्य आहेत तिथे मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत। वादळी वारे जे आहेत ते इकडे दाटल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महाराष्ट्रावर मात्र कुठल्याही प्रकारचे ढग आताच्या स्थितीला दाटल्याचं दिसत नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचे क्लाउड्स किंवा वादळी वारे महाराष्ट्रावरून पुढे सरकत असल्याचं दिसत नाहीये। मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये वातावरणात बदल पाहायला मिळणार आहेत। हे जे वादळी स्वरूपाचे वारे आहेत हे महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता असणार आहे। त्यानुसार महाराष्ट्रातल्या तापमानाची जी तीव्रता आहे ती कमी होईल आणि थंडपणा जो आहे वातावरणात तो त्यामुळे येऊ शकतो आणि पावसाच्या हलक्या सरी सुद्धा बरसण्याची शक्यता असेल। या संदर्भात हवामान अभ्यासक हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करत एक महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यात त्यांनी म्हटलंय, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील वरच्या थरात प्रतिचक्रवात प्रणाली कायम राहिल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या लगतचा प्रदेश आज देखील उष्ण राहील। जसं की मी अगदी सुरुवातीलाच सांगितलं की गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातल्या अनेक भागांना हीटवेव्हचा इशारा हवामान खात्याने दिलेला होता। त्यामध्ये खास करून विदर्भ आणि मराठवाड्याला हीटवेव्हचा जास्त धोका होता। ही जी स्थिती आहे ती आज कायम असणार आहे असं हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी म्हटलंय आणि यासोबतच त्यांनी पुढे म्हटलंय, परंतु गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हे तापमान थोडं कमी असू शकतं। मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये जे तापमानाने उच्चांक गाठलेला होता, म्हणजे आपण बघितलं की अकोला हा देशातला सर्वात उष्ण शहर ठरला होता। त्यानंतर त्या पाठोपाठ काल अमरावतीतलं तापमान सुद्धा हे देशातलं सर्वाधिक तापमान म्हणून समोर आलेलं होतं। मात्र आता पुढचे काही दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असणार असल्याचं सुद्धा हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांचं म्हणणं आहे। आता ह्या सगळ्यानुसार कुठे कोणता अलर्ट दिलाय हवामान खात्याने, कुठे कसं वातावरण असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। तर पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात की आज नेमकी वातावरणाची कुठे काय स्थिती असणार आहे। तर हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघू शकतो की अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ हे जे विदर्भातले 4 जिल्हे आहेत हे आज सुद्धा हीटवेव्हच्या अलर्टवर आहेत। हीटवेव्हचा येलो अलर्ट हे जे 4 जिल्हे आहेत तिथे हवामान खात्याने दिलाय। मात्र आपण विदर्भातल्याच इतर जिल्ह्यांचं जर बघितलं, म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोलीची स्थिती जर आपण बघितली तर तिथे सुद्धा येलो अलर्ट आहे। मात्र हा हीटवेव्हचा येलो अलर्ट नाहीये। पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात असणार आहे। तर नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर इथे सुद्धा पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची, ढगाळ वातावरण असण्याची शक्यता असणार आहे। याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 30 तारखेची काय स्थिती असेल, तर आपण पाहू शकतो की 30 तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या वातावरणात मोठे बदल झाल्याचं बघायला मिळतंय। 30 तारखेला महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागाला कुठलाही अलर्ट नाहीये, म्हणजे हीटवेव्हचा सुद्धा इशारा नाहीये आणि पावसाची सुद्धा कुठलीही शक्यता 30 तारखेला नसणार आहे। म्हणजे न्यूट्रल स्वरूपाचं किंवा सर्वसाधारण स्वरूपाचं वातावरण 30 तारखेला असण्याची शक्यता असणार आहे। त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 1 तारखेची काय स्थिती असेल, तर 1 तारखेला सुद्धा 30 तारखेसारखंच वातावरण असणार आहे। 1 तारखेलाही कुठल्याही भागाला हीटवेव्हचा किंवा पावसाची शक्यता नसल्याचं हवामान खात्याने म्हटलंय। 2 तारखेची काय स्थिती असणार आहे, तर 2 तारखेला मात्र वातावरणात मोठे बदल झाल्याचं बघायला मिळतंय। म्हणजे आपण अगदी सुरुवातीला जी सॅटेलाइट इमेज बघितली त्यात आपण बघितलं की उत्तर भारत आणि नॉर्थ ईस्ट मधले जे राज्य आहेत तिथे आता अतिशय ढगाळ स्वरूपाचं वातावरण आहे किंवा वादळी स्वरूपाचे वारे तिकडून सरकत असल्याचं आपण बघितलं। ते जे वारे आहेत ते हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने सरकून पुढचे काही दिवस महाराष्ट्रात सुद्धा पावसाची शक्यता असणार आहे। त्यानुसारच आपण बघू शकतो की विदर्भातले हे जे जिल्हे आहेत, ज्यामध्ये वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो, हे 4 जिल्हे पावसाच्या येलो अलर्टवर असणार आहे। कडाक्याचं ऊन पुढचे काही दिवस याचा अर्थ नसणार आहे। पावसाची शक्यता अनेक भागांमध्ये असणार आहे। मात्र अतिशय तुफान स्वरूपाचा हा पाऊस बरसेल का, तर नाही। अतिशय तुरळक किंवा रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे। 2 तारखेची काय स्थिती असेल, तर 1 तारखेप्रमाणेच 2 तारखेलाही वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली विदर्भातल्या या 4 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय। म्हणजे या 4 भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता असणार आहे। उर्वरित महाराष्ट्रातली स्थिती जर बघितली आपण, तर विदर्भातले हे 4 जिल्हे
मुंबईकडे वगळता महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी हीटवेव्हचा इशारा नाहीये किंवा पावसाची सुद्धा कुठलीही शक्यता वर्तवलेली नाहीये हवामान खात्याने। याचबरोबर 3 तारखेची काय स्थिती असणार आहे तर 3 तारखेलाही वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली विदर्भातल्या या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय। उर्वरित महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी सुद्धा कुठलाही अलर्ट हवामान खात्याने दिला नाही, म्हणजे 2 आणि 3 तारखेला जवळपास वातावरणाची सारखीच स्थिती असणार आहे। तर अशा पद्धतीने वातावरण सध्याच्या घडीला कसं आहे तर आज हवामान खात्याकडून विदर्भातल्या काही जिल्ह्यांना म्हणजे अकोला, अमरावती इथे हवामान खात्याने हीटवेव्हचा इशारा दिलाय, हीटवेव्हचा येलो अलर्ट दिलाय। त्याच्या पुढच्या दिवशी मात्र वातावरणात बदल असणारे पुढचे काही दिवस महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागाला हीटवेव्हचा तसा अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये। आता तापमानाचा पारा खूप जास्त चढलाय, म्हणजे आपण बघतोय की गेल्या काही दिवसांमध्ये 40°C पेक्षा जास्त तापमान महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये आहे। खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातल्या भागांमध्ये ही स्थिती आहे। मात्र पुढचे काही दिवस तापमानाचा पारा कमी होऊन अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे। तर आता तुमच्या भागात वातावरण कसं आहे, वातावरणाची काय स्थिती आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।